हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी इथं बटाटा मसाला रस्सा कसा बनवायचा ते इथं सांगते। चला तर मग पाहूया। आता इथं मी सगळा पूर्णपणे मसाला तयार रेडी करून घेतलेला आहे। आता मी इथं सगळा भाजून घेतलेला आहे। पाहू शकताय मी इथं कांदा एक पूर्णपणे भाजून घेतलेला आहे सगळं। एक टमाटर, मिरची, कोथिंबीर, मिरच्या मी इथं 2-3च घेतलेत आणि लसूण एक लसूण। आता हे व्यवस्थित बारीक करून मी घेते। बघा पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे। आता मी इथं कढईमध्ये तेल टाकले 3 चम्मच, कढीपत्ता, जिरं अर्धा चम्मच आणि आता मी इथं मसाला पूर्णपणे टाकून घेते, जो बारीक करून घेतलेला मी तो। आता व्यवस्थित आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। बघा आता व्यवस्थित मस्त भाजलेला आहे। एक मिरची पावडर टाकली मी चम्मच, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद टाकले मी। गरम मसाला मी टाकला इथं 1 चम्मच। बघा आता इथं पाहू शकताय, इथं सगळा मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित भाजून घेते। अजून पहिल्यांदा मी 1 मिनिटभर मसाला भाजून घेतलेला आहे। आता मी 1 चम्मच मिरची पावडर टाकली आहे काश्मीरीवाली आणि इथं मी 1 बटाटा सोलून कट करून घेतलेला आहे इथं मी, आणि फ्लावर थोडासा। आता ते पण कट करून व्यवस्थित स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय आणि व्यवस्थित आपल्याला ते बघा आता इथं मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता 2-3 मिनिटं व्यवस्थित हे परतवूनच घ्यायचंय छान असं तेलामध्येच। आता मी इथं 2-3 मिनिटांनी इथं मी गरम पाणी टाकून घेते। अजून 2-3 मिनिटं व्यवस्थित हे शिजवून घ्यायचंय। बघा आता पाहू शकताय मी इथं रेडी करून ठेवलेली आहे भाजी। आता इथं बटाटा मसाला कसा झाला आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा नक्की। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।